नमस्कार मैत्रिणींनो, आज होता गुरुवारचा उपवास. चला म्हटलं काहीतरी बनवूया. मग काय घेतला कुकर, त्यात टाकलं 2 ग्लास पाणी, 1.5 चमचा मीठ आणि 1 वाटी शेंगदाणे. मस्त फुल गॅसवरती हे पाणी उकळून घेतलं. 2 शिट्ट्या त्याला करून घेतल्या. 2 शिट्ट्यामध्ये शेंगदाणे असे छान मऊ शिजतात. टरकलं निघाले की त्याला आपण समजून जायचं की शेंगदाणे खूप छान असे मऊ शिजलेले आहेत. नंतर ते आपण एका कपड्यावरती काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर 5 ते 7 मिनिटं आपण त्याला तूप ठेवलं आणि नंतर घेतली कढई. त्याच्यामध्ये टाकले 1 वाटीभर मीठ आणि ते मीठ छान खरपूस असं भाजून घेतलं गरम करून. त्यात टाकले शेंगदाणे. शेंगदाण्यांना छान असं मीठ लागतं. ओले आहे तोपर्यंत छान लागतं, नंतर ते हळूहळू निघून जातं. शेंगदाणे असे खरपूस भाजले आहेत, हातात घेऊन बघायले की टरकलं निघत आहेत. नंतर मग ते प्लेटमध्ये घेऊन घेतले आणि छान असे सर्व केले. हे शेंगदाणे आपण कुठल्याही उपवासासाठी खाऊ शकतो, मुलांनाही देऊ शकतो.